आज सज्जन श्रोते हो, निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे मनुजा नीट समजून घेणे. मनुजा नीट समजून घेणे. संस्कृत सुभाषित आहे, सर्वे क्षयांता निचयाः पतनांताः समुच्छयाः संयोगा विप्रयोगांताः सर्वे संसार वर्तमनी. म्हणजे सर्व संग्रह नाश पावे, शिखरावरी चढे तो खोल दरीत पडे. जे जे जवळी राही ते दूर जाई, संसार गती हे राघव तू नीट समजून घेई. येथे श्री निसर्गदत्त महाराज यांच्या एका वचनाचे स्मरण होते. ते म्हणतात, सर्व शिखराला पावणारे दरीत कोसळते आणि खोल दरीत असणारे कालानुक्रमे शिखरापर्यंत पोचते. सारांश चढे तो पडे व पडे तो चढे, हा या संसाराचा निसर्ग नियमच आहे. यासाठी सदसत विवेकी माणसाने एक पक्की खूणगाठ आपल्या मनाशी बांधणे आवश्यक आहे. ती ही की मला जे जे प्राप्त झाले आहे ते सारे यदृच्छेने प्राप्त झाले असून ते सारे एका योग्य त्या नियत समयी जेथून आले तेथे परत जाणार हे निश्चित आहे. या अर्थाने मानवाने आपले ईश्वर दत्त जीवन एक ईश्वरी कृपा या भावाने केवळ आणि केवळ किंवा आत्मकृपा म्हणून जगत असताना स्वजीवनासकट सर्व स्वसुखे वा दुःखे, आपले सगळे सोयरे व एकूणच संसार जसा उमलला तसा मावळणारी आहे. हे जसे फूल फुलते व त्याचे निर्माल्य होते तद्वत जाणून असावे. मात्र फूल अल्पकाळ फुलते तरीही ते जितका काळ प्रफुल्लित असते तो सर्वच्या सर्व काळ ते जगाला आपला सुगंध अर्पण करतेच करते आणि अखेरीस आपल्या जगाला सुगंध देण्याच्या दैवी गुणाची देणगी किंवा सुगंधी स्मृती पाठी ठेवून स्वच्छ निर्मळ अंतःकरणाने ते परमेश्वर दरबारी परत जाते. त्याच प्रकारे मानवाने आपले जीवन नष्ट होणारच आहे नीट लक्षात घेऊनही आपल्याला प्राप्त दैवी संपत्ती सत्वगुण संपदा, आपल्याला प्राप्त दैवी संपत्ती म्हणजे आपल्याला प्राप्त झालेली दैवी सत्वगुण संपत्ती अखेरच्या श्वासापर्यंत जगासाठी उधळत उधळत सुगंधी परंतु शांत निवांत निर्मल अंतःकरणाने जगाचा निरोप घ्यावा. यालाच म्हणतात जीवनाचे निर्माल्य होणे तथा सोने होणे. म्हणजे जीवनाचे निर्माल्य होणे याचा अर्थच खऱ्या अर्थाने जीवनाचे सोने होणे. या अर्थाने हे प्रभू रामचंद्रा, तूही तुझ्या जीवनाचे सर्वार्थाने सार्थक होईल याकडे लक्ष द्यावे. ब्रह्मर्षी वशिष्ठ महामुनींनी प्रभू रामचंद्रांना केलेला हा उपदेश ब्रह्मर्षी वशिष्ठ महामुनींनी प्रभू रामचंद्रांना केलेला हा गुरुपदेश तुम्हा आम्हा सर्वांसाठीच आजही तितकाच संयुक्तिक व मोलाचा आहे. या दृष्टीने आत्मोपनिषद ग्रंथातील 247-248 वरील आत्मोपनिषद ग्रंथातील 247 व 248 वरील नीट समजून घेणे या शीर्षकाचे एक छोटेखानी पद्य किंवा पद्य रचना सज्जन श्रोते हो, नीट शांत दक्षतेने श्रवण करा. नीट समजून घेणे. आता काव्य असं आहे, देसी रे मजसी देवा फिरुनी तुझसी अर्पी, सागरातुनी जलमेघ निगती तयात चिरिते होती. बीजापासून वृक्षफल येई बीजा ठेवून जाई, आकाशातून वीज येई आकाशी परतून जाई. जेथून येणे तेथे जाणे, जैसे येणे तैसे जाणे. येसी नागडा जासी नागडा, मनुजा नीट समजून घेणे. देसी जे जे मजसी देवा फिरुनी तुझसी हरपी, सागरातून जलमेघ निगती तयात चिरिते होती. बीजापासून वृक्षफल येई बीजा ठेवून जाई, आकाशातून वीज येई आकाशी परतून जाई. जेथून येणे तेथे जाणे,
जैसे येणे तैसे जाणे, येसी नागडा जासी नागडा, मनुजा नीट समजून घेणे. हे आपण जिथून आलो तिथे जाणार, आणि जसे रिकामे रिक्त असते नग्न दिगंबर म्हणून आलो, तसेच रिक्त असते नग्न दिगंबर म्हणून जाणार. परंतु मध्यंतरीच्या काळात आपल्याला लाभलेल्या प्रज्ञेद्वारे, सदसत विवेक बुद्धीद्वारे जी दैवी संपदा परमेश्वर कृपेने आपणाला उपलब्ध झाली आहे, त्या दैवी संपदेची उधळण समाजासाठी सर्वांसाठी करणार. जसं फूल आपल्या सुगंधाची उधळण सर्वांसाठी करतं, आणि शांत निवांतपणे निर्मल अंतःकरण झालेलं ते फूल मावळतं. उमललेलं फूल मावळण्या अगोदर निर्मल अंतःकरणाने सर्व आपल्यातील सुगंधी द्रव्याची उधळण जगासाठी करून देते, आणि निर्मल अंतःकरणाने ते मावळते. म्हणून निर्माल्य होणे म्हणजे जीवनाचे सोने होणे. अशा अर्थी माणसानेही आपल्याला दैववशात जे जे चांगलं लाभलं आहे ते सर्वांसाठी अर्पण करावे, आणि एक दिवस शांत निवांतपणे जसे आलो तसे रिक्त असते आलो, रिक्त असते परत जावे. परंतु येताना रिक्त असत होते, त्या रिक्त असताना अर्थातच दैवी देणगी जी मिळाली ती आपण आपल्या हाताने वापरली, आणि सर्वांसाठी तीच दैवी देणगी परत देऊन रिक्त असते जाणे याला महत्व आहे. माणूस येताना रिकाम्या हाताने आला तरी जीव म्हणून येताना तो अनेकानेक दैवी क्षमता आपल्यावर घेऊन आलेला असतो, आणि त्या जीवाचे निर्मल होणे, जीवाचे परत जाणे जेव्हा घडते, तेव्हा जीवाने आपल्यातील दैवी संपदा सर्वांना वाटून रिक्त असताना जीव जर परत जाईल तर खऱ्या अर्थाने जीवनाचे निर्माल्य होईल, जीवनाचे सोने होईल. तेव्हा हे प्रभू रामचंद्रा, तूही आपण जसे येतो तसे जातो इतकेच लक्ष ठेवू नकोस. येताना आपण अनेकानेक दैवी संपदा, दैवी गुण, दैवी कृपाप्रसाद घेऊन येतो. त्या कृपाप्रसादाच्या आधारे आपण आपले जीवन जगावेच जगावे. परंतु तोच दैवी कृपाप्रसाद समाजासाठी आपण रिक्त हस्ताने उधळावा, आणि खऱ्या अर्थाने शांत निवांतपणे जीवनाचे निर्माल्य कसे होईल, आपल्या जीवनाचे सोने कसे होईल, आपल्या जीवनाचे सार्थक कसे होईल आपल्या, हे नीट समजून घ्यावे. अशा अर्थाने आजचं हे निरूपण मनुजा नीट समजून घ्यावे, हे आपण सर्वांनी नीट समजून घेतलं असेलच. असे समजून आजचं हे निरूपण येथेच संपन्न होत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.